नमस्कार सगळ्या कोंकणी किचनात स्वागत असा। आज हांवें केला फवाच कटलेट। फवाच आम्ही बरेचदा फोडणे फोव बी करून खातात। आज एक नवीन प्रकार म्हण हेजे आमी कटलेट करून पळया आणि हे खाऊ बी स्वादिष्ट लागता आणि पोरा बी हे खूप आवडता। आम्ही त्यांच्यासाठी टिफिना बी देऊ शकतात। हे फवाच कटलेट करू हांवें हिंगा 1 कटोरी जाड फोव घेतला, जे आम्ही फोडणे फोव करता पळय तेथे फोव असा। आणि तसेच हा हिंगा 1 कांदो बारीक कट करून घेतला, 2 बटाट उकडून घेतलात आणि थोडीशी कोथिंबीर। आता मी पहिल्या फोव बरे करून धुवून घेया। फोव हाये बरे करून 2 पटी उदकान धुवून घेतले। आता तितूतलो पुरा उदक खाण घेतला हे। आता मी हे थोडे वेळ असे थेका भिजो दवरया। आता मी बटाटे बरे करून मॅश करून घ्या। आता हिंगा बटाटे मॅश करून जाले। आता मी हितूत जे आम्ही भिजवून घेतले ते फोव घालून घ्या। आता कांदे घालून घ्या, कोथिंबीर, थोडीशी हळद, 1 चमचो इतलो मिरसांगे पावडर। हिंग तुम्ही मिरसांगे पावडर घालला मिरसांगे बी बारीक कट करून घायला जाता। हा हिंग पावडर घातला। तसेच 1/2 चमचो इतलो कोथिंबीर पावडर, 1 चमचो इतलो जिरे आणि चवीपुरते मीठ। आता मी हे सगळे बरे करून मिक्स करून घ्या। 1/2 चमचो इतलो गरम मसालो हा उदळ घालून घेतले आशिल्ले आणि हे बरे करून मिक्स करून घेवचे। आणि तिखट तुमगे आवडी प्रमाणे तुम्ही हिंगा कमी जास्त करू शकतात। हे सगळे बरे करून मिक्स करून घेतले। आता मी हेजे एक एक कटलेट करून घ्या। त्यासाठी थोडेच घेवचे हातीत आणि अशकन आकार दिवचे तेका। तुम्ही हिंगा तुमगे आवडी प्रमाणे खिंचो बी आकार दिला चलता। हा हे गोल अशेत करून घेऊलाला। अशेत करून हा सगळं करून घेता। हा हिंगा सगळे तयार करून घेतले। आता मी हे फ्राय करया। आता मी हे एक एक करून फ्राय करून घ्या। मीडियम गॅसीचेर दवरून घेऊन भाजून घेवचे, नाजाल्यार हे बगी करपतले। आता मी हे एक पटी फिरवून घ्या। एकातल्यान भाजले हे तसेच फिरवून घेतला। आता पळयात हे दोन्ही बाजून बरे भाजले। आता हे खाण घेता। एक प्लेटार टिश्यू पेपर घाण घेतला आणि आता हे अशकन खाण घेता। आता अशेच करून बाकीचे बी हा फ्राय करून घेता। फवाच कटलेट तयार असतात। हे दिसू जितले सुंदर दिसतनी तितलेच खाऊ बी खूप मस्त लागते हे। आणि जर तुम्ही हे टिफिनात करून दिल्या पोरा तेमी बी पुरा खाऊन येतले, टिफिन सरून येतले घरा। आणि तुम्ही बी ही रेसिपी नक्की करून पळया, खूप सोपी असा। आणि कोंकणी किचनाक लाईक शेअर आणि सबस्क्राइब करू विसरू नका। व्हिडिओ पळयल्याबद्दल तुमगेल धन्यवाद।